एक ब्रेकिंग बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅससाठी रिक्षाचालक आक्रमक झालेत। गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षाचालकांनी रास्ता रोको केला आहे। रिक्षाचालकांनी जालना महामार्ग अडवलेला आहे। चिखलठाणामधील जालना महामार्ग बंद करण्यात आलेला आहे। गॅस मिळत नाहीये, त्यामुळे रिक्षाचालक आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। रिक्षाचालकांनी चक्क जालना हा महामार्ग अडवून धरलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस मिळत नाहीये, त्यामुळे रिक्षाचालकांनी रास्ता रोको केलेला आहे। रिक्षाचालकांनी जालना महामार्ग अडवल्याची ही दृश्य आपण पाहतोय, त्यामुळे वाहतुकीचा देखील मोठा खोळंबा झाल्याची देखील दृश्य दिसत आहेत। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। विशाल, रिक्षाचालकांनी जालना महामार्ग अडवलाय, काय सध्याची परिस्थिती आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षामध्ये भरण्यात जाणाऱ्या एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे शहरामध्ये जवळपास 5 ते 6 एलपीजीचे हे सगळे पंप आहेत। या सगळ्या ठिकाणी रिक्षाचालकाच्या रांगा लागलेल्या आहेत। कालपासून रिक्षाचालक या रांगांमध्ये उभे आहे, मात्र गॅस मिळत नाही। त्यामुळे ते संतप्त झालेले आहे आणि आता त्यांचा संतापणावर झालाय आणि आपण रस्त्यावर उतरल्याचं बघतोय। रस्त्यावर त्यांनी रास्ता रोको केला। जोपर्यंत आम्हाला गॅस मिळत नाही तोपर्यंत आता मागे हटणार नाही। आमचं पोट चालणं अशक्य झालेलं आहे, आमच्या कामावर कुऱ्हाड कोसळली असं त्यांचं म्हणणं आहे। तर प्रशासन सातत्याने गर्दी करू नका, एलपीजी गॅस येतोय, पेट्रोल डिझेल येतोय, अशा पद्धतीचं आवाहन करताय। मात्र गेल्या 2 दिवसापासून जो गोंधळ सुरू आहे त्याचा हा परिणाम आता रस्त्यावर दिसतोय। पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी दाखल झालाय आणि रिक्षा चालकांना समजावून रस्ता मोकळा करण्याची विनंती केली जाते। जी विशाल, आपण पाहतोय की या संपूर्ण रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याची देखील दृश्य दिसत आहेत। मोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। सध्याची काय परिस्थिती आहे? इंडस्ट्रियल एरियाला जोडणारा हा रस्ता आहे, त्यामुळे त्यांचीही तिथं गर्दी आहे। त्यामुळे तातडीनं पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि रिक्षा चालकांना विनंती करून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करतायत। गॅस टंचाई ही जिल्हा निर्मित नाही आहे, ती वरून सुरू आहे। त्यामुळे लवकरच गॅसचा पुरवठा केला जाईल आणि सर्व सुरळीत होईल अशा पद्धतीचं आश्वासन प्रशासनाद्वारे आता रिक्षा चालकांना देण्यात येत आहे। थोड्याच वेळात ही सगळी ट्रॅफिक क्लिअर करणार असं पोलिसांचं सांगणं आहे। जी ठीक, धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी।